माहेर म्हटलं की प्रत्येक मुलीच्या मनातील एक हळवा कोपरा, जिथं प्रत्येक मुलीला अमाप प्रेम भेटतं, कौतुक भेटतं आणि जिव्हाळा असतो. तिथं तिच्याकडून कोणालाच कंप्लेंट नसते. फक्त तिच्याकडं फक्त कौतुकाची थाप असते. तिला कोणी ते म्हणत नाही की बाई तू असं का केलं, तसं का केलं. तिला प्रत्येक कामाबद्दल तिचं कौतुकच केलं जातं. तर आज मला सासरी जायचं होतं माहेरवरून, आणि आफ्टर डिलिव्हरी मी फर्स्ट टाईम सासरी जाणार होते. जेवढं लग्न झाल्यानंतर मी इमोशनल नव्हते ना, तर तेवढे आता इमोशनल होते. कारण की ना, काय म्हणतात ते, आईपणातच आईची किंमत कळते आपल्याला, तशी ही गंमत. म्हणजे मी जेव्हा डिलिव्हरी होऊन इथं आले ना, तर मला असं वाटत होतं की मला करमल का नाही करमल. कारण की आफ्टर 5 इयर्स मी एवढे दिवस माझ्या घरी राहिले होते, आणि 10th नंतर मी हॉस्टेलला गेले, आणि त्यानंतर मला जास्त घरी राहण्याचा योगच नाही आला. आता त्या 10वी नंतर म्हणजे एवढं मी माहेरात राहिली होती, आणि असं वाटत होतं की आता इथून जाऊच नाही. कारण की मला करमायला लागलं होतं. परत मला बाळाचं टेन्शन नव्हतं. मला फक्त ती जेव्हा फीड वगैरे करायचं असेल तेव्हाच ती माझ्याकडे यायची, आणि बाकी वेळ तर ती झोपलेलीच असायची, आणि तिची काळजी घेण्यासाठी मम्मी तर असायचीच. आणि मला सगळं आहे ना आयतं जेवायला भेटायचं. त्याच्यामुळं असं वाटत होतं की आता काही इथून जाऊच नाही. पण माहेरमधून रडत निघालेली मी सासरी येऊन खुश झाले. कारण की माझ्या बाळाचं असं स्वागत झालं होतं. ती फर्स्ट टाईमच तिच्या पप्पाच्या घरी आली होती, आणि तिच्या पप्पाच्या घरी आल्यानंतर तिला आजी, बाबा, आत्या, मामा, काका सगळ्यांचं प्रेम याच्यातून दिसत होतं. तर तिच्यासाठी केलेलं हे सजावट वगैरे हे बघून तर मन खुश झालं. पण ती एवढी रडत होती ना, तिला हे काहीच बघता आलं नाही. पण व्हिडिओच्या स्वरूपात मी तिच्यासाठी हे सेव्ह करून ठेवलेलं आहे, आणि ती जेव्हा बघेल ना, तर तेव्हा ती खूप खुश होईल की माझ्या पप्पांनी किती तयारी केली होती माझ्यासाठी येण्यासाठी. माझे पप्पा किती खुश होते माझ्यामुळं. तर आता इथं तिचं वेलकम वगैरे केलं, पण ती रडतच होती कंटिन्यू. मग तिला पहिले दर्शन वगैरे केलं, आणि मग शांत करायला घेतलं. ती कंटिन्यू एवढी रडत होती ना, कारण की प्रवासातून आलेली होती, आणि पहिल्यांदाच तिची जागा चेंज झाली होती. त्याच्यामुळे पण ती बहुतेक रडत असणार. ती खूप जास्त रडायला लागली. मग ती सगळं स्टॉप करून दिलं आम्ही, आणि पहिले तिला शांत करायला घेतलं. मग नंतर ती सगळे तिला घेत होते. तर असं सगळ्यांना असं वाटत होतं कोणी किती घेऊ आणि किती नाही. तर याच्यातूनच सगळ्यांचं प्रेम तिच्याबद्दल व्यक्त होत होतं, आणि हे बघून खरंच मन प्रसन्न होतं. कारण की कोणत्या आईला असं वाटणार नाही की आपल्या बाळाला सगळ्यांनी प्रेम करावं, जीव लावावं, आणि जिव्हाळ्याचं प्रेम हे याच्यातूनच व्यक्त होतं. तर हे व्हिडिओ मी ना पिल्लूसाठी सेव्ह करून ठेवलेले आहे, आणि जेव्हा ती मोठी होईल आणि बघेल ना, तर तेव्हा ती खरंच खूप जास्त खुश होईल. तर मागं आहे ना, यांचे मामा भाच्यांचे भांडणं चालू होते. आता यांचे हे एका दिवसात